नमस्कार लाडक्या बहिणींनो. लाडकी बहीण योजनेचा जवळपास 10 ते 12% महिलांना नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्याचा हप्ता हा आलेला नाही. सर्वप्रथम आपण समजून घेऊया, तुम्हाला हप्ता का आला नाही, हे कोणत्या कारणामुळे आपला हप्ता रोखला गेला हे आपण समजून घेणार आहोत. त्यानंतर जर विनाकारण तुम्हाला हप्ता बंद झालेला असेल तर आपल्याला तो हप्ता कशा पद्धतीने परत मिळवता येईल या संदर्भातील व्यवस्थित माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया. सर्वप्रथम हॅलो. नमस्कार लाडक्या बहिणींनो. लाडकी बहीण योजनेचा जवळपास 10 ते रिजेक्टेड रिमार्क मध्ये ई-के-वाय-सी गव्हर्नमेंट एम्प्लॉय म्हणून ऑप्शन देण्यात आलेला आहे. आता याचा आता याचा स्पष्ट उल्लेख असा होतो की तुम्ही सरकारी नोकरीला आहात. आता सरकारी नोकरीला तुम्ही आहात असा उल्लेख आहे, परंतु तुम्ही स्वतः केलेला आहे. कधी ई-के-वाय-सी करत असताना आता कारण हे जे सर्व आहे ते ॲटोमॅटिक डिटेक्ट होतं. कारण ही चूक तुमची नव्हती, कारण की सिस्टम ॲटोमॅटिक घेतलेली आहे. इथे जी सिस्टम आहे त्या सिस्टमने हे ॲटोमॅटिक घेतलेलं आहे. आता ई-के-वाय-सी करत असताना काय चूक झाली होती हे समजून घ्या. आता दुसरी स्क्रीन मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो. बघा, यामध्ये पहिला जो काही ई-के-वाय-सी करत असताना तुम्हाला ऑप्शन 2 निवडण्यासाठी सांगितलेले होते. यामध्ये पहिला प्रश्न तुम्हाला असा विचारण्यात आलेला होता की माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम उपक्रम मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर वेतन घेत नाहीत, असा या ठिकाणी उल्लेख केलेला होता. परंतु भरपूर अशा लाभार्थ्यांनी इथं नाही केलेलं आहे, म्हणून त्यांची ई-के-वाय-सी या ठिकाणी चुकलेली आहे आणि तुम्ही गव्हर्नमेंट एम्प्लॉय झालेला आहात. ज्यांनी होय केलेलं होतं त्यांना तर हा कन्फर्म हप्ता आलेला असेल. त्यानंतर दुसरा प्रश्न असा विचारण्यात आलेला होता की माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे, असा उल्लेख आहे. तर इथे सुद्धा तुम्हाला होय करायचं होतं, परंतु भरपूर अशा लाभार्थ्यांनी इथे नाही केलेलं आहे. त्यामुळे त्यांचा हप्ता हा रोखला गेलेला आहे आणि ई-के-वाय-सीमुळे हे हप्ते त्यांचे रुकलेले आहेत. आता हे 2 प्रश्न तुम्हाला व्यवस्थित समजून आलेच असेल. परत राज्य सरकारच्या माध्यमातून ज्या ज्या महिलांची ई-के-वाय-सी पूर्ण चुकलेली होती, अशा महिलांना ती ई-के-वाय-सी दुरुस्त करण्यासाठी परत एक एडिटचा चान्स देण्यात आलेला होता आणि त्याची व्हॅलिडिटी 31 डिसेंबरपर्यंत देण्यात आलेली होती. म्हणजे त्यांचा कालावधी हा 31 डिसेंबरपर्यंत देण्यात आलेला होता. लाडक्या बहिणींनो, भरपूर अशा लाभार्थ्यांनी परत एडिट केलेलं होतं आणि त्यांना पुन्हा त्यांचे जे काही हप्ते होते ते मिळालेले होते. परंतु जे लाभार्थ्यांनी एडिट केलेलं नव्हतं, अशा लाभार्थ्यांचा हप्ता आता पूर्णपणे बंद झालेला आहे. आता यावरती उपाय